मुक्कामीच होते का? थांबलो, मग रात्री उशीर झाला ना, मग म्हटलं आराम करू. आणि मग काल खूप लोक बोलले सकाळी भेटूया. मग 8:30 वाजता सगळ्यांची भेटी घेतली. आपण आपली खबर घेत होतो, पण तयार झालं की म्हटलं येतो. काल आम्ही मग त्या डॉक्टरला पण, काल विखे पाटील पण म्हणाले की पहिलं तुम्ही त्यांच्या तब्येतीची काळजी. पाटील साहेब दादा दोनदा विनंत सरला म्हणे ते काही करा त्यांना तब्येत पाहून. रात्री पण रिपोर्ट सगळे पाहिले डॉक्टरांनी तिथे. नाही भयानक होतो. मला काल तुमची भीती होती शुगर डाऊन, शुगर बरी होती. आपण आलो तेव्हा काढली ना, 103 दिवस काढले असते. 3 दिवस नाही, पण ते उन्हात होता. 3 दिवस काढले असते. कारण तेव्हा उष्णत काय होतं, 6-7 दिवस काय होत नाही. 6 दिवसाच कसं काल एका दिवसाने मिळाली. ऊन बरंच होतं, बेकार होतं. कोण कोणाच्या कामाला हात लावत होते, जळायामुळे मिळाला नव्हता. इतक्या जळायला लागत होता, लय बेकार होऊन. चहा सांगितलं पण चांगलं झालं. काल सीएम साहेब पण पूर्ण वेळ सगळे सांगत होते हे मान्य, आपल्याला काहीच करायचं अडचण नाही. प्रसाद दादा पूर्ण वेळ त्यांशी बोलले. विखे पाटील साहेब पटकन या आठवड्यामध्ये तुमचं काय काय बसून करून घ्या. मंगळवारपासून सुरूच होईल. त्याच्यात ना आपले एक हे करायला पाहिजे. आता सातारा संस्थांचं जे आर निघालं 1 महिन्याने, तर कोल्हापूर गॅजेटचं अभ्यास सुरू करायला पाहिजे. तोपर्यंत अहवाल मागून घ्या. कारण मंगळवारच्या बैठकीत सांगतो. राजेश्री शाहू महाराजांनी त्याच्यात खूप हे पुणे कोल्हापूर ते म्हणजे अधिकृत रेकॉर्ड सरकारी दस्तावेज, त्यात खूप कल्याण. त्या दस्तावेजाला त्रास पण नाही ना, नावासकट. हा, तेच प्रॉब्लेम झाला. इकडे फक्त त्या संख्येकी आहे ना. काय होतं, अधिकारी काय करायचे, पहिले एखाद्या गावात समजा 30 कुणबी आहे, ते काय करायचे, त्यांना कोण सारा देत आहे. पहिली ती वसुली असायची ना, महसूलची शेतसारा. तर मग ते हे देते, त्यांचे नाव घेऊन टाकायचं. मग इथं एका गावात 30 कुणबी आहेत, शेती कसणार आणि प्रत्येक राजवट तीच करायची. इंग्रज असला तेच करायचं. तर इंग्रज थोडंसं चाबरावं, ते नाव असं येत लिहायचं. आणि बाकीच्या राजवटी नाव असं कुठले येत नव्हतं, फक्त संख्या. हा, तेव्हा मात्र राजवट कोणाची पण असो, पण लेखा जो काही इंग्रजच ठेवायचा. सत्ता जरी इकडे दुसऱ्याची असली तरी सगळं नियंत्रण तीच ठेवायचं. ते असं करायचं. मग मिरज संस्थान असो, मौचं संस्थान असो, राज्य तेव्हा करत नसला त्या परिक्षेत्रात, पण लक्ष नोंदी लेखा जो का तेव्हा ठेवा. कोणाला किती मिळकत या हिशोबाने तेव्हा त्यांच्याकडून कर घ्यायचा, लोकांकडून घेण्याऐवजी. तसं व्हायचं. मग यांनी काय करायचं, 30 नावं टाकायची. मग 2 लाख येतं. संभाजीनगर, जालना जिल्हा एक होता, 2 लाख कुणबी. मग इथं 2 लाख कुणबी, असं करायचं. अरे पण मग आमचं म्हणणं आहे, आम्ही नाही ना कुणबी, आणि मराठीत ना नाही ना, हे कुठे गेले त्याचं सांगा. हे कुणबी कुठे गेले? 2,56,000 जालना आणि संभाजीनगर जिल्ह्यात. गॅजेट मधलं आकडा ती कुठे गेली हे म्हणणं आहे आमचं. आम्ही नाही तर नाही, मग हे कुठे? आता नांदेडला 2,13,000 कुणबी गॅजेटमध्ये दाखवलं. आमचं म्हणणं आहे, जे मराठी आहेत ना आता ते नाही ना, मग हे कुठे? नाही, परवा विखे पाटील साहेबांनी म्हणून फार रात्री 1:30-2 वाजेपर्यंत बसून
आधी तुम्हाला एक गोष्ट कळाली तरी खूप झाली आमचं म्हणणं. अधिकारी कन्फ्युज करते. ते झालं ना. एवढं जरी कळालं तरी तुमच्या लक्षात येईल की भांडण सरकारमध्ये लागण्याचं कामच आहे समाजाने. आम्ही पण ते तुमचं कन्फ्युजन दूर करायचा प्रयत्न केला की अधिकारी बदमाश आहेत खाली. मी सांगत होतो त्या टायमाला ऐकत नव्हते म्हणून तर मग तुम्हाला घोडे लावा लागायचे. तुम्हाला म्हणजे सरकारला मग तुम्हाला बोललो की तुम्ही म्हणत माहिती कुठंतरी अंदाजा दिसतोय आणि मग तुम्ही शोध घ्यायला सुरुवात केली. तुम्हाला अधिकारी सापडले की ह्यो खरा मध्ये वादळ आमदार सरकारपेक्षा मोठा झाला का अधिकारी. नाही विभागीय आयुक्त आता साहेब म्हणले तसं नाही, तो चांगला आहे. नुसते असल्याबद्दलच नाही सगळ्याच विभाग. राज्यातले युकून हे काय शाळा करते. सरकारचं जर एखाद्या समाजाचं भांडण लावतो सरकारपेक्षा मोठे झाले का. एखाद्या मंत्र्याने जर त्यांना आदेश दिले तर नाही का तू नाही का तुम्ही सरकारपेक्षा मोठा झाला तू. हे प्रॉब्लेम यायला लागले ते दुरुस्त झाले म्हणजे मग काय होत नाही. पण संख्या बी लई आहे ना. असं बी नाही की दखल नाही घेण्यासारखा समाज बी नाही. समाज बी अर्ध्याच्या पुढे राज्यात हे सांभाळ म्हणजे एखादे तुम्ही 100 सांभाळले त्यापेक्षा एक सांभाळायला पुरवड होती म्हणजे ही जात. म्हणजे मी राजकीय असं बोलल्यासारखं होतं थोडक्यात हे पण हे पण सत्तेच आहे. 100 एखादे सांभाळण्यापेक्षा एक मराठा जात जर सांभाळली तरी 100ची बरोबरी एकटा करतो. ते नाही केलं पण ते लोकांना नाराजी जाते पुन्हा पांगापांग आणि ते होऊ नये एवढंच म्हणणं होतं. तरी एक दिवस उन्हात बसेलच ना सरकारने. लय कलाकार आहे सर बस म्हणजे जशी कसं लागत सकाळपासून आम्ही विनंती करत होतो सावलीपासून. पावसात बसले उन्हात बसले थोडं उन्हात बी पण उन्हात एक हो तुमचा आमचा गैरसमज दूर झाला. हा नाही ते बघा. तर मला माझी पहिल्यापासूनच ना भाजप ना शिवसेना ना राष्ट्रवादी काँग्रेस माझं पहिल्यापासून म्हणणं आहे की समाजाच्या लेकराला आले आणि त्याचं हाय तेच द्या. परत कुणाचं देऊ नका. 5 एकर जमीन जर मराठा मागतोय अजिबात देऊ नका. त्याचा 7 वारा असेल तर 100% कुणाची घेऊन नका. आणि मग नोंदी सापडल्या म्हणजे ते आमचा दस्तऐवज झाला सरकार. जर सरकारी दस्तावेज मान्य नाही करायचा तर ज्याचा दस्तऐवजच नाही त्याचं सरकार कसं काय मान्य करतं. हे भांडण होतं. ते पण भांडण नाही. लाडभाऊ मी खरं सांगतो ते बी भांडण नाही. तुम्ही ओबीसीना देऊ नये या मताची अजिबात नाही द्या. कारण त्यांना 89 पासून दिलं. आम्ही कधी मराठ्यांनी मोर्चा नाही काढले देऊ नका कधीच नाही. कारण लोकांच्या लेकरांचं वाटलं नाही करायचं आम्ही गरीबाचं. त्यांची कुठेच ओळ नाहीये नोंदीची तरी दिली. आमचं म्हणणं मग तुम्ही आम्हाला विरोध करू नका. आमचे व्यापार सापडणार आहोत. तुम्ही व्यापारला विरोध करता म्हणजे ही कोणती नीती. मराठा समाजाने तुम्ही अडचणीत होतात त्या टायमाला सगळे वारा अंगावर घेऊन सगळे आज आमच्या लेकराला लागतं. तुम्ही धडक नाही म्हणता. बरं म्हणा तुम्ही जर आमचं नसेल तर असल्यावर तर नको म्हणू नका ना. कोल्हापूरसारख्या संस्थांचं नको म्हणता तुम्ही. मला रावगड झालं मग तर आता 58 लाख म्हणजे तुम्ही शोधले आम्ही नाही ना. 3 कोटी मराठीचं कल्याण होतं. 58 लाख किती कल्याण झालं लेकरांचं. तुम्ही ते देऊ नका म्हणता. बघा राग नाही येणार का असं. कारण 58 लाख म्हणजे सरकारने शोधलं ते प्रमाणपत्र देऊ नका म्हणता. असं ओबीसीचा नेता असू शकतो का. त्यांनी म्हणलं पाहिजे द्या. सापडलेलं द्या. एक्स्ट्रा देऊ नका पण सापडलेलं द्या. हक्काचं द्या. द्या द्या. त्यांच्या 2 सापडले म्हणल्यावर द्या. कारण ते व्यापार झाला. आमच्या वावरात शेजारी त्यांचं 2 एकर निघाल द्या. आमच्या लेकराला नको. आम्हाला आतापर्यंत माहित नव्हतं म्हणून 13 आमच्याकडे होतं. पण आता जर सापडलं असेल तर माझं 5 हे 2 एक्स्ट्रा आहे म्हणजे 7 आहे. ती 5 तुमचं 5 माझं म्हटलं 2 तुम्ही तुमचं. असं कुठं म्हणजे आमच्यात नको घुसू म्हणजे नोंद सापडून घुसू नका म्हणजे असं कसं होईल. हे तर आमदार आहेत. मला त्याविषयी एक ते शब्द लागला. आमदार बोलतोय साधा आमदार बोलतोय. तुम्हाला लगेच म्हणायला लागले ते पत्रकार ते तुम्ही 6 जणांच्या पदावर आहे तुम्हाला जाते. आणि हे तर मंत्रीपद मोठं आहे का आमदारपद मोठं. ते कसं काय जाते त्या सभेला. दुटप्पी भूमिका म्हणजे आमच्या एका आमदाराविषयी ही भूमिका तुमची आणि त्यांचे मंत्री हिंडत तेच काय. जर हे बडतर्फ होते आमदार असेल तर मग ते मंत्री कसं का होत नाही 7 जण ते हे पटत नाही बघा. दुटप्पीपणा. खरं बोलावं. त्यांचं करायचंच का तुम्हाला मंत्री असून आमदार असून तुमच्या समाजाचं काम करा. यांना करायची इच्छा असेल तर हे करतील. इच्छा असेल तर बळच तर कोणीच मराठ्याचा आमदार मंत्र्याला म्हणत नाही कर. इच्छा असेल तर करू द्या ना. तुमची ओबीसी वाह झालेली चालती. मी टोकाचा शब्द बोलतो आता. तुमची ओबीसी समाजात वाह झालेली चालती. आमच्या 4-2 नेत्याची वाह झाली म्हणून काय झालं की आमच्यासाठी करतोय वा आमच्यासाठी करतोय वा म्हणून द्यायचं नाही आमच्या नेत्याला मराठ्याला. धंदे लावलेत. मग मला येतो राग. तरी मी लय संयमान घेतलं. मला काय केलंय आता तेवढंच सांगू थांबवत मी. मला लागलं पुन्हा तोंडी व्हायला म्हणजे ते कमी झालं ना पाणी. मला काय झालंय एक मधल्या काळात
7-8 महिने आंदोलन नव्हतं मुंबईला आल्यापासून. तेच जरा शहाणे माणसं भेटले आपली समाजात. ते म्हणले तुमच्यावर लई जबाबदारी मोठी समाजाची, तुम्ही काय करा, थोडा आता संयमन घेत जा, कुणी चुकलं तरी बोलत जाऊ नका, थोडं तुमच्या खांद्यावर जबाबदारी. मी झालो शहाणा त्यांचं ऐकून. 7-8 महिने तरी एका महाराजाची त्याची भेट झाली. मग महाराजांनी त्याला माळ घातली, मंत्र दिला, गुरुस्थानी झालं. मग ते झाला का बाबा झाल्यासारखा, गण लावला, माळ घातली, मग तो झाला बाबा. अगोदर तो आडमुठा होता बाबा, त्याला कुणी शेजायला लागलं, झाला का बाबा, पहिले झक मारलेली, मग आता ती बाबा झाला, ती म्हणतो रामकृष्ण हरी नको तरी बोला ना, काही जास्त डवतर झालंय मा, मी सुरूच केलं. हो ना, आता मी सुरू केल्यावर आता बंद होतील ते पुन्हा. ते म्हणते नको नको, मी आता शहाणाच, मला काय आवडलं ऐकलं पाहिजे 4 शहाण्या माणसं, 50-60 जण आपल्या राज्यात. तुम्ही नक्की तुमच्यावर लई मोठी जबाबदारी, समाजाच्या लेकराचं कल्याण करताय तुम्ही तुमच्या तळमळीतून आंदोलन करून. तर तुम्ही थोडं आता काय करा, शहाण्याची भूमिका द्या. मी त्यांना फोन करून सांगितलं, बघावं म्हणलं तुम्ही शहाण्याची भूमिका आणलं, कुणी हे करायला लागले. ते म्हणजे तरी एवढं होऊ नका, शांत चला याच्या तुम्ही आराम करा, मी चहा घेतो नंतर, तुम्ही आराम करा. सांगितलं. काहीच नाही, एवढाच निरोप की आहे ते हक्काचं फडणवीस साहेबांना द्या म्हणा. काही समाज आम्हाला काही गरज नाही कोणाचं राजकारणाचं, कोणाच्याच म्हणतो ना, महाविकास आघाडीचे ना महाविकास. आमच्या समाजातल्या करायचं कल्याण झालं बस. समाजाला नको म्हणलं तरी समाज बरोबर होऊन देतो तुम्हाला, नको म्हणलं तरी, पण ते दिलं पाहिजे. काय करायचं आम्हाला राजकारणाचं, हा म्हणून कुठं करून आधी एवढं. मग ती राग ओली होती पाडीत होत. मग आता काय राग येतो काय. काय आहे तो तुमचं चहा आयोज तर चला करा सुरू. थोडं माणसं बाजूला होतं का सगळे, थोडं बाहेर हो बाबा 2 मिनिटं बाजूला या, तुमच्याशी बोलूया. पहिला अर्धा मिनिटं घेतो, पहिला अर्धा मिनिट, अर्धा मिनिटं बी नाही घेत. घ्या घ्या, पूर्ण घ्या. करायचं सुरू. हो करा. राजमाता राष्ट्रमाता अहिल्याजी देवी होळकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं सर्व महाराष्ट्रातल्या आणि देशवासियाच्या सर्व बांधवांना खूप खूप मनापासून अहिल्यादेवी होळकर जयंतीच्या शुभेच्छा देतो. बरं, तुम्हाला आपण काही प्रश्न विचारतो. प्रसाद लाड घेतो त्यांचंही घेतो, तुमच्यापासून सुरुवात करतो. प्रसाद लाड तुम्हाला भेटायला आले, यावेळेस तुमचं आंदोलनामध्ये त्यांची एक महत्वाची भूमिका होती उपोषण सोडण्याची. खरं तर गेली काही महिने वर्ष तुमच्या दोघांची कुस्ती आम्ही पाहिलेली होती, मात्र आता प्रेमही दिसतंय. दोस्ती आता तुम्ही सांगा, हा चमत्कार आहे. मी मगाशीच सांगितलं की कुस्तीची दोस्ती कशी झाली त्याचा नाही, ती पण योगच असते एखाद्या वेळेस. एखाद्या मोठ्याल्या शक्त्या आम्हाला माहित नसलेल्या अदृश्य शक्त्या जर समाजाच्या हिताला आल्या तर झालेल्या गोष्टीला आपण मोठं मनानं जर आपण समाजाचं कार्य करतो तर एक पाऊल मागे सरकलं पाहिजे. या भूमिकेत मलाच जावं लागणार आहे, कारण मी जर समाजाचं कार्य करतोय म्हणल्यावर मग पुढून कितीही चुकले तरी इकडून मला एखाद्या वेळेस ते पोटात घेणं आहे तर आपण भूमिकेत असू शकतो. त्याचा अर्थ असा पण होतो, त्या भूमिकेत मी समाजाचं काम करतोय तर आता मला पदरात घेणं, एखादी गोष्ट पोटात घेणं, 4 पावलं मागे सरकणं ही माझी जबाबदारी समाजासाठी मी ती पार पाडतोय. पण ह्या मोठमोठ्याल्या अदृश्य शक्त्या ह्याही समाजाला माहीत झाल्या पाहिजेत की ह्या खूप पालतोलतो करू शकतात. एवढ्याल्या शक्त्या जर समाजजवळ असून माहीत नसल्या इकडे तिकडे ताकद व्हायला घालण्यापेक्षा ही माहिती होईल. प्रति मुख्यमंत्री जणून ते साहेबाचं लय वडावडी करते जणून ती रान, हो ना. त्याला जोडूनच असं की आता ही दोस्ती किती दिवस टिकणार, कारण की हिस्ट्री पाहता 5 दिवस तुमची दोस्ती कोणाशी टिकत नाही. समाज प्रथम स्थानी जर धरला आणि राजकारणाच्या माध्यमातून सत्तेच्या माध्यमातून समाजावर अन्याय नाही झाला तर ही आजारामावर सुद्धा टिकू शकते. समाज प्रथम ठेवले भूमिका तर समाज जीव लावू शकतो त्यांना पण कायमच.
थोडं हे खाली करावं लागेल का रे? कसं ओके येऊ पुढे होते बस बस नाही मी इथंच साहेब पहिला प्रश्न तुम्हाला असा या सगळ्या आंदोलनामध्ये आता तुमचा समावेश झालेला आहे. खरं तर मनोज जरांगे यांचं उपोषण सोडवणं आणि त्याच्यानंतर पुढच्या गोष्टींसाठी जबाबदार असणं एक मोठं शिवधनुष्य आणि एक चॅलेंज असतंय. जसं आताच बोललो, इतिहास पाहता सगळं अंगावरही येतं भविष्यात. मराठ्यांनी नेहमी इतिहास तुम्ही पाहिला असेल तर सर्व अंगावरच घेतले. अटकेपासून कटकेपर्यंत मराठा लढतच आला आणि अंगावरच घेत आला. समाजाच्या हितासाठी, राज्याच्या हितासाठी, देशाच्या हितासाठी ते शिवधनुष्य पेलायला देखील मी तयार आहे. मला एकाच गोष्टीचा आनंद आहे, मनोज दादा आता हॉस्पिटलमध्ये मी त्यांना भेटायला आलो आहे, की मला अनेक लोकांनी कालपासून फोन केले की एका दिवसात उपोषण संपलं, एका दिवसात उपोषण संपलं. एका दिवसात संपलं नाही. त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या लोकांनी एका दिवसात समजण्याचा कधी प्रयत्न नाही केला, जो आम्ही आणि विखे पाटलांनी आणि मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी केला. त्याच्यामुळे जे त्यांना पाहिजे होतं ते तर आम्ही देत असू. ते काय उपोषण पण आनंदाने करत नसतो. काल आम्ही त्यांची परिस्थिती बघितली. मी दोनदा त्यांना विनंती केली. मी सकाळी शिर्डीला गेलो, साईबाबांच्या चरणी पण सांगितलं की बाबा त्यांचं उपोषण संपवतं. त्याच्यामुळे पुन्हा मी आलो आणि त्यांनी देखील काल मीडियामध्ये बोलला लाडभाऊ कुठे पळून गेला. लाडभाऊ पळून नव्हता गेला. लाडभाऊ शिर्डीला गेला होता तुमच्या चांगल्या तब्येतीची काळजी बाबांच्या चरणी सांगायला. त्यामुळे हे शिवधनुष्य आहे, हे शिवधनुष्य पेलू. मला पूर्णपणे खात्री आहे राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात कुठल्याच समाजांच्या लेकरावरती अन्याय होणार नाही. मग तो मराठा असो, ओबीसी असो, एससी असो, एसटी असो, एनटी असो आणि कुठलाच समाज, ज्याला ज्याचा हक्क आहे तो देण्याचं काम देवेंद्रजी करतील. आणि माझी आणि भूमिका त्यांची सातत्याने तीच राहिली आणि तीच भूमिका घेऊन आम्ही भांडत पण राहिलो आणि ती भूमिका घेऊन आता आमचं भांडणही मिटलेलं आहे. त्यामुळे मी भगवद्गीताच दादांसाठी घेऊन आलो आणि गीतेचं सार पण घेऊन आलो आणि आपल्याला पुढे एकत्र लढायचं आणि असत्याच्या विरोधात सत्याला लढायचं या भावनेतून मी आले. पाटलांचा एक सातत्याने आरोप आहे की राज्य सरकार आश्वासनं देतं मात्र नंतर फसवणूक करतं. मुंबईतही तेच झालं. आता मी ऐकतोय, समजून घेतोय, मात्र तुम्हाला अल्टिमेटली मी दिलाय 3-4 दिवसांचा. नाही, असं आहे की काल माननीय विखे पाटील साहेब ज्येष्ठ मंत्री आहेत, उपसमितीचे अध्यक्ष आहेत, मराठा समाजाचे खूप मोठे नेते आहेत, 4 पिढ्या त्यांचं नेतृत्व राज्यामध्ये, त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांची देखील चर्चा केली आणि मग ते पत्र दादांना दिलं. दादाने ते मान्य केलं. आणि मला एक गोष्ट दादाजी काल आवडली की समाजाचे अभ्यासक आहेत त्यांना पाठवून त्यांच्याबरोबर चर्चा करून पुन्हा जनतेसमोर ते जे म्हणतायत ते बरोबर आहे वदवून घेतलं. नाही तर उद्या काय होतं की दादानी घेतलं, प्रसाद लाड आले, दादा बोलले आणि उपोषण मागे झालं, असं नाही केलं. तर समाजासमोर त्यांच्याकडनं वदवून घेतलं अभ्यासकांकडनं की बाबा याच्यातल्या त्रुटी काय आहेत का, तिथे 1-2 त्रुटी वाटल्या त्याचाही बदल करून घेतला. त्यामुळे समाजासमोर देखील फार स्पष्ट भूमिका गेली, सरकारची पण भूमिका फार स्पष्ट गेली. आणि मला असं वाटतं की एक कार्यकर्ता म्हणून, एक समाजाचा कार्यकर्ता म्हणून, एक मनोजदादाचा भाऊ म्हणून किंवा एक आमदार म्हणून म्हणा आता, किंवा देवेंद्रजींच्या बाजूनी सरकारमधला एक भाग म्हणून आम्हाला जेवढं समाजासाठी करता येईल ते 100% नाही तर 1,00,000% आम्ही करायचा प्रयत्न करू. यामध्ये पुन्हा एकदा मी सांगतो की याच्यामध्ये कुठल्याही समाजाचं काढून आम्हाला काढून घ्यायचं नाही किंवा आमचं काढून कोणाला द्यायचं नाही. आमच्या हक्काचं आहे ते आम्हाला घ्यायचं आहे. जे सरकारने मान्य केलं ते त्यांना देण्याचा आपण प्रयत्न करू. आतापर्यंत जरांगे पाटलांची जी उपोषण आहेत ते बराच वेळ चाललेले आहेत, मात्र अवघ्या काही तासांमध्ये उपोषण सुटलं. असे कोणते कोणते तुम्ही फॉर्म्युले वापरले? सगळे फॉर्म्युले तुम्हाला थोडी सांगायचे असतात. मी आता असं आहे की एक गोष्ट आहे की परत नाही तर त्याचं काहीतरी तुम्ही बातमी चालवा ब्रेकिंग प्रसाद लाडनी वापरला फॉर्म्युला, असं काही नाही. दादांचं जे म्हणणं होतं की जे तुम्ही आम्हाला गॅझेटमध्ये दिलं, लेखी दिलं, त्याच्यातले हे मुद्दे राहिले. मुद्दे काय होते? सर्वसामान्य मुद्दे होते. अधिकारी भांडण लावायचं काम करतात, गोरगरीब जनतेला अधिकारी फसवतात, त्यांची कामं करत नाहीत. आज मुलांच्या ॲडमिशनचा प्रश्न, मुलांच्या नोकऱ्यांचा प्रश्न, कुटुंबांच्या जे आमचे बलिदान गेले त्यांच्या कुटुंबांच्या मुलांचा नोकऱ्यांचा उरलेला प्रश्न, जे गुन्हे दाखल झाले गुन्हे मागे घेण्याचा प्रश्न, अनेक विषय, सारथीचा प्रश्न, व्याज परतावा देण्याचा प्रश्न, छोटे छोटे मुद्दे.
सरकार दरबारी कोण जाऊन काय सांगतं आणि दादांना येऊन कोण काय सांगतंय कळत नव्हतं. पण आताची जी भूमिका आहे की जे दादा सांगतील ते या कानातनं ऐकलं जाईल आणि या तोंडातून सरकारला सांगितलं जाईल. हा अधिकार माझा आहे आणि तो अधिकार मी कमवला आहे माझ्या स्वतःच्या हिमतीवर आणि तो मी जाऊन बोलीन निश्चितपणे. आणि कुठल्याही समाजाच्या नेत्याला जर जराही चुकीचं वाटत असेल तर मी त्यांनाही वैयक्तिक भेटून आमची भूमिका आम्ही स्पष्ट करू. एक प्रश्न उपस्थित केला जातो की सध्या महाराष्ट्रामध्ये आचारसंहिता आहे आणि या आचारसंहितामध्ये अशा पद्धतीचं एखादा GR काढता येऊ शकेल का आणि त्याच्या काय अडचणी आहेत का सरकार म्हणून काय? नाही बघा, हे आंदोलन आहे, हा GR काही नवीन निघत नाही. हा GR काढलेल्या GRचं मॉडिफिकेशन होते आणि त्याचं परिपत्रक निघते त्या GRला पकडून. त्याच्यामुळे असा कुठलाही अडचण नाही आणि अडचण असेल तरी त्या अडचण आम्ही कायदे तज्ज्ञाचं मत घेऊन निश्चितपणे चर्चा करू. आणि आचारसंहिता ही विधान परिषदेची आहे, लोकल इलेक्शन बॉडीची नाही आहे. त्यामुळे मला वाटतं अशी कुठली अडचण यायला नको. मला याच्यातली माहिती नाही, परंतु निश्चितपणे आता आपण हा विषय मुद्दा काढला आहे तर सोमवारी सकाळी चीफ इलेक्शन कमिशनशी बोलून याच्यावरती निर्णय घेऊ. बरं, तुम्ही काल जरांगे यांची भेट घेतली, त्यानंतर आता ओबीसी नेते भडकलेले आहेत. विजय वडेट्टीवारांचं विधान आहे, ओबीसी समाजानं लक्षात ठेवावं, हे सरकार तुमच्या बाजूनं नाही आणि तुम्ही जो GR काढणार त्यामुळे ओबीसींवर अन्याय होणार असं त्यांची भूमिका आहे. विजूभाऊंचे मित्र आहेत त्यामुळे ते विरोधी पक्षाची भूमिका सातत्याने मांडत असतात. आता सध्या त्यांनी मान ओबीसीच्या खांद्यावर ठेवली आहे. विजूभाऊंना मी एकच सांगेन की हे सरकार सर्वसामान्य जनतेचं, शेतकऱ्याचं, कष्टकऱ्याचं, कामगारांचं, युवकांचं, तरुणांचं, प्रत्येकाचं एक सरकार. त्यामुळे देवाभाऊंचं हे सरकार हे तुम्हाला देखील न्याय देईल, राजकीय व्यक्ती म्हणून तुम्हाला देखील न्याय देईल आणि सर्व समान जनतेला न्याय देईल याची मला खात्री आहे. त्यामुळे विजूभाऊंना माझी विनंती आहे, त्यांचा वैयक्तिक असा कुठला रोष असेल किंवा प्रश्न असेल तर त्यांनी मला मित्र म्हणून विचारावं, नेता म्हणून विचारावं, त्याला मी उत्तर देईन. दुसरे ओबीसी नेते बबनराव तायवाड यांचं असं म्हणणं आहे, आम्ही बारीक लक्ष ठेवून आहोत, आमच्या विरोधात जर काही केलं तर आम्हाला सुद्धा कोर्टात जावं लागेल किंवा जे काही योग्य ते माझ्या करावं मते लागेल. बबनराव पण अत्यंत अभ्यासू असे ओबीसी समाजाचे नेते आहेत. अनेक वेळा माझी त्यांची भेट देखील झाली आहे. आम्ही असं कुठलंही कृत्य केलं नाही ज्याच्यामुळे त्यांना कोर्टात जावं लागेल. आम्ही असं कुठलंही वाक्य वापरलं नाही की ज्याच्यामुळे त्यांना कोर्टात जावं लागेल. आम्ही कुठलीही अशी गोष्ट त्यांची काढून घेतली नाही ज्याच्यामुळे त्यांना दुःख होईल. तर बबनदादांना देखील मी सांगेन की दादा, जे आहे ते नियमात आहे. आणि काल माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील नागपूर येथे सांगितलं की कुठल्याही समाजावर अन्याय न होता आमची भूमिका आम्ही सगळ्या समाजाला एकत्र करून त्यांचा हक्क देण्याचा प्रयत्न. तिसरे ओबीसी नेते लक्ष्मण हाके आता तुमच्यावर जास्त चिडले आहेत. मनोज जरांगेंना राजकारणाचे वेध लागले आहेत आणि तुमच्या मदतीनं त्यांना थलपती व्हायचं आहे म्हणताय. मी लक्ष्मण हाकेंना ओळखत नाही. अनेक दिवस ते मला शिव्या देत आहेत. जसं दादानी सांगितलं की त्यांना लोकांनी सांगून त्यांच्यात परिवर्तन झालं, तसं माझ्यात देखील परिवर्तन झालंय म्हणून आजकाल मी भगवद्गीता घेऊन फिरतो. त्याच्यामुळे मला वाटतं की लक्ष्मण हाके त्यांना त्यांचं राजकारण लखलाव आहे. ते त्यांच्या समाजाचं काम करतात, त्यांनी त्यांच्या समाजाचं काम करावं. आणि हे करत असताना एक राज्याचा मुलगा म्हणून, महाराष्ट्राचा मुलगा म्हणून त्यांना माझी देखील गरज लागली. तर तसा दादांकडे आलो तसं लक्ष्मण हाकेंकडे पण मी जायला तयार आहे. मी तुम्हाला आपल्या माध्यमातून सांगतो. तुम्ही आता गीतेचा उल्लेख केला म्हणून एक प्रश्न विचारतो. गीतेमध्ये अनेक सार आहेत, तुम्ही कुठला सार घेणार आणि त्यांच्याकडनं कुठल्या साराची अपेक्षा ठेवणार? कारण की कृष्णाने बरंच काय सांगितलं. कृष्णाने सांगितलं तेच आपण फॉलो करूया. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण समाजाला एकत्रित करून समाजाचं नुकसान न होता त्या आपण केलेल्या कृत्यामुळे कोणाला वाईट न वाटणं, कोणाचं नुकसान न होणं, वैयक्तिक नुकसान न होणं आणि समाज हितासाठी आपण जगलो तर मला वाटतं की ते आपलं कर्तव्य आहे. ते कर्तव्य पूर्ण करायला मी निघालो. बरं, तुमचे आदरणीय एकच आहेत, त्यांचे टार्गेटही तेच आहे. हा दुवा कसा साधणार मुख्यमंत्र्यांबद्दल? बघा, माझे आदरणीय, मी सर्व जनतेसमोर सांगतो, माझ्या एका इंटरव्ह्यूमध्ये पण मी बोललो तर मला लोकांनी टीका केली की ते इंटरव्ह्यू प्रसाद लाडची होती का फडणवीसांची होती. ज्यांनी केलं त्याला नाकारायला नाही पाहिजे. आम्हाला आमच्या जिजाऊनी शिकवलं. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची जी शिकवण आहे ती शिकतो. ज्यांनी आम्हाला दिलं त्यांनी आम्ही हात खुले करून सांगतो की आम्हाला दिलं. आणि ज्याने आम्हाला विरोध केला त्यालाही आम्ही माफ करायला तयार असतो. माझं एवढंच म्हणणं होतं की दादांनी देखील त्या दिवशी त्यांच्या पत्रकार परिषदेत सांगितलं की देवेंद्र फडणवीसांनी काम केलं याच्याबद्दल माझं दुमतच नाही. त्यांनी आरक्षण दिलं याच्याबद्दल माझं दुमतच नाही. त्यामुळे त्यांचा माझा आता वाद कुठलाच राहिलेला नाही. त्यामुळे भविष्यात काही गोष्टींचा त्यांच्या मनामध्ये तर त्यांच्याबद्दल कुठला द्वेष किंवा राग होता किंवा काही मिसकम्युनिकेशन होतं ते आता दूर होईल याची मी काळजी घेईन. सातत्याने दादांना भेटायला येत जाईल.
त्यामुळे छत्रपती संभाजीनगरला आलो की तुमची पण भेट होईल, तुम्ही पण मला अनेक प्रश्न विचाराल आणि त्याच्यामुळे मला वाटतं की भविष्यात आपण खूप चांगल्या पद्धतीमध्ये या राज्याचा समतोल राखून शांती आणि समृद्धी राहील याचा प्रयत्न करू. संधी मिळालीच आहे, एक राजकीय प्रश्न विचारून घेतो. विधान परिषद मी समन्वयक आहे म्हणून विचारतोय. विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचं जागा वाटप निश्चित झालं असं कळतंय. भाजप 11, शिवसेना 4, राष्ट्रवादी 2. इज ओके, हेच आहे, झालं हे अंतिम? नाही, मी खरं तुम्हाला सांगतो की मागच्या 15-16 तारखेपासून मनोज दादांचा विषय हा मी हाताळत होतो. मी दोनदा-तीनदा इथे आलो, त्यामुळे सातत्याने त्या विषयात असल्यामुळे यावेळेला विधान परिषदेच्या जागा वाटपाच्या कुठल्याही चर्चेत मी नव्हतो. परंतु मला पूर्णपणे खात्री आहे की एकनाथरावजी शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि निश्चितच आमच्या वहिनी सुनेत्रा वहिनी या सगळ्यांचा मान ठेवून, सन्मान ठेवून महायुती म्हणून आम्ही एकत्रितपणे काम करू. आम्ही छोट्या छोट्या घटकांचा देखील घटक बरोबर असताना त्यांचा सन्मान ठेवलेला आहे, महायुती म्हणून त्यांचा सन्मान केलेला आहे. आता मुंबईला गेल्यानंतर मला त्याची परिस्थिती कळेल काय झालं, कारण मी खरंच कोणाशी या विषयावर बोललो नाही. माझं एकच उद्दिष्ट होतं की दादांचं उपोषण मागे व्हावं, त्यांच्या मागण्या मान्य व्हाव्या, ज्याच्यात मला असं वाटतं की एक समाजाचा लेख म्हणून छत्रपतींच्या आशीर्वादाने, श्री गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने त्याच्यात मला यश मिळालं. आणि जे दादानी काल अनेकांच्या भोवया उंचवलेत की 13-14 तासात दादानी कसं काय मागे घेतलं, तर ते श्रेय माझं नाही आहे. तर माननीय मुख्यमंत्र्यांनी जे त्यांनी सांगितलेल्या गोष्टी मान्य केल्या, माननीय विखे पाटलांनी त्या गोष्टी पेपरवरती उतरवल्या, माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी त्यामध्ये आम्हाला होला हो दिलं, ह्या सगळ्यांचं या सरकारचं ते श्रेय आहे. त्याच्यामुळे मी मुख्यमंत्र्यांचं देखील आभार मानणार आहे, दादांचं देखील आभार मानणार आहे आणि विखे पाटलांचं आणि एकनाथ शिंदेचं देखील आभार. अखेरचा एक प्रश्न विचारतो. रायगडचं पालकमंत्री पद आणि त्या बदल्यात त्यांना तिकीट, ही सेटलमेंट सगळी घडवून आणली आणि तुम्ही सुद्धा त्यात होता आणि हा तिढा सुटला थोडक्यात असं म्हणताय? नाही, असं आहे की तटकरे साहेबांबरोबर अनेक वर्ष मी काम केलं, झालं असेल आणि त्या गोगावले साहेब आणि तटकरेंमध्ये तर समझोता झाला असेल तर मला आनंद होईल, कारण पुन्हा आता ह्याच्यानंतर मिशन निवडणूकच आहे. त्यामुळे आज मला मुंबईला जाऊ द्या ही विनंती आहे, पण उद्यापासून परत कामाला लागायचं. राजेश टोपे मला माहित नाही, माझ्याशी तर बोलले नाही. काल उपोषण सोडताना जरांगे पाटील तुम्हाला म्हणाले दोघांनाही की मला माझ्या विरोधात बोलणाऱ्याची एकाची आणि माझी नार्कोटेशन करावी, म्हणजे नाव न घेता त्यांनी धनंजय मुंडे त्याच्यावरती विखे पाटील साहेबांनी उत्तर दिलंय की निश्चितपणे आपण त्याचा विचार करू म्हणून. थैंक यू सर. हिंदी में दीजिए सर. मनोज जरांगे साहब के जो उपोषण है, स्ट्राइक है, वो कई दिन और कई हफ्ते चलते हैं, लेकिन इस बार सिर्फ 15 घंटे के भीतर वो स्ट्राइक खत्म हुआ है. तो आपने कन्विंस कैसे किया? मुझे लगता है कि लोगों की समझ में फर्क होता है. जो दादा चाहते थे, दादा मांगते थे, वो शायद प्रॉपरली कम्युनिकेट नहीं हो पा रहा था. जो कम्युनिकेट मैंने दादा से 22 तारीख को बैठक करने के बाद करने की कोशिश की. राज्य के मुख्यमंत्री ने मुझे इसलिए समय दिया, राज्य के उप मुख्यमंत्री जी से मेरी बातचीत हुई और इस समिति के उपाध्यक्ष हमारे नेता मंत्री सम्माननीय विखे पाटिल साहब ने इसे अभी कोई ऐसे अड़ के नहीं बैठे थे कि नहीं मिलेगा तो मैं बैठूंगा. किसी को नहीं अच्छा लगता कि बिना पानी पिए, बिना खाना खाए धूप में बैठेंगे. कल उनकी तबीयत इतनी खराब थी तो मुझे भी चिंता थी. उस चिंता के कारण मैं बीच में के 2-3 घंटे में मैं शिरडी भी जाकर बाबा का दर्शन लेके आया. मुझे ऐसे लगता है कि अगर उनकी मांगे पूरी होती है तो उन्हें कोई उपोषण करने की जरूरत नहीं है. और वो मांगे जो थी वो समाज के सामने, समाज के तज्ञों के सामने रखकर, जनता के सामने रखकर उन्होंने बताया. माननीय विखे पाटिल साहब ने भी पब्लिक में उनके सामने ये चीज़ों को दोहराया. माननीय मुख्यमंत्री जी से बात हुई, वो भी चीज़ दोहराई. मुझे लगता है कि ये सारी चीज़ें बराबर से होने के कारण, एकदम एक परफेक्ट कम्युनिकेशन होने के कारण ये सारी चीज़ें आज साध्य होगी. महाराष्ट्र में कई जगह पे जो है आचार संहिता जारी और आप जीआर निकालने की बात करें तो पॉसिबिलिटी. देखिए, एक पहली बात तो आप दिमाग में रखिए, जीआर ऑलरेडी निकला चुका है, 2025 में निकला है. जीआर का अमेंडमेंट होगा, परिपत्रक होगा तो उसको मेरे ख्याल से आचार संहिता नहीं लगती. लेकिन अभी किसी मेरे मराठी पत्रकार भाई ने पूछा कि ये आचार संहिता है, तो उस बारे में कल सोमवार है, कल चुनाव आयुक्त से बात कर उस बारे में पूछ लूंगा और उसके बाद माननीय विके जी को भी पूछने के लिए बताऊंगा और उस बाद जो भी निर्णय होगा हम करेंगे. विपक्ष की तरफ से भी ओबीसी नेताओं को कई तरीके की बातें की जा रही है, ओबीसी नेता भी इस प्रकरण से नाराज है, इस बारे में आप क्या कहें? नहीं, मुझे लगता है नाराजगी होने की कोई कारण नहीं है. जो उनको देने का कमिटमेंट किया था उसे ही दे रहे, कोई नया नहीं दे रहे.
जो उनको बताया गया था कि ये मिलेगा ये मिलेगा ये मिलेगा, और उनकी जो अंदर की जो आग है या अंदर की जो आवाज़ है, ये गरीब मराठाओं को एजुकेशन मिलना चाहिए, नौकरी मिलना चाहिए, उनके ऊपर अन्याय हुए तो अन्याय दूर होने चाहिए, उन्हें स्कॉलरशिप मिलनी चाहिए, उन्हें हॉस्टल मिलना चाहिए, ऐसी सारी बातें जो हमारे सरकार ने और कई सरकार ने उसको कमिट किया था, हाउस ऑफ द फ्लोर के ऊपर एक मत से वो सैंक्शन किया था। उसके बाद अगर वो चीज़ें किसी के शुक्राचार्य के कारण अगर वो नहीं हो रही है और उसके लिए अगर वो सरकार के पास गुहार मांगते, उसमें कोई अमेंडमेंट मांगते हैं, तो अमेंडमेंट करना, सरकार माँ बाप है, माँ बाप सरकार अगर उनकी बातों को लेकर अगर कोई अमेंड करती है तो मुझे लगता है कि वो सरकार का कर्तव्य है, जो सरकार करना चाहती है और वो सरकार ने करने का काम किया। इसमें मैंने सिर्फ सेतु बनने का काम किया, जो सेतु प्रभु राम ने बनाया था वैसे सेतु आज सरकार के बीच में और दादा के बीच में मैंने बनने का काम किया। ठीक है सर। थँक्यू थैंक यू।